मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? तुम्ही बघता आहात आम्ही आता पिक्चर पाहायला आलेलो आहोत, द वॅक्सिन वॉर. पूर्णपणे कोरी पाठी ठेवून आलेलो आहोत. काहीही माहिती नाही आहे या चित्रपटाबद्दल, कुठल्याही काही रिव्ह्यू न वाचता न ऐकता आलेलो आहोत, कारण मला तुम्हाला एक जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा होता. म्हणून वॅक्सिन वॉर हा चित्रपट पाहायला आम्ही आलेलो आहोत. तर भेटूयात चित्रपट पाहिल्यानंतर रिव्ह्यूसाठी. तोपर्यंत स्टे ट्यून्ड सगळेजण, आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीना लदवई. मी आज इथे अकोल्याच्या मिराज टॉकीजला आहोत, आणि इथे ह्या पिक्चरला म्हणजे द वॅक्सिन वॉरला फक्त 3 शोज आहेत. त्यामुळे पिक्चर फारसा काही हे नाही आहे, चालत नाही असं दिसतं आहे. पण खरंच लोकांनी पाहिला पाहिजे, कारण जेन्युइन एफर्ट्स आहेत ह्या पिक्चरसाठी घेतलेले, आणि आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. तर वॅक्सिन वॉरबद्दलचा रिव्ह्यू स्टे ट्यून सगळेजण बघत राहा. आजही कधीही कोविडचा काळ आठवला, कोरोनाचा काळ आठवला की अंगावरती शहारा येतो. हा सगळा काळ आपण सगळ्यांनी एकत्रच पास केलेला आहे, आणि अशा वेळेला इंडियासाठी, भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आपण वॅक्सिन बनवलं. तर त्यावरती आधारित असणारा हा चित्रपट आहे द वॅक्सिन वॉर. नक्की बघा, ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी नक्की बघा. चित्रपट चांगला आहे. हॅलो, हाय. पहा बरं, मी जो पिक्चर पाहून आल्यावरती ड्रेस अजून बदलला पण नाही, आणि तुमच्यासमोर लगेच बसलेले आहे, कारण सगळं वॉशआउट व्हायच्या आत हा रिव्ह्यू करणं मला गरजेचं वाटलं म्हणून. तर चित्रपटाचं नाव आहे द वॅक्सिन वॉर. हा चित्रपट आहे विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी या जोडगोळीचा. यांनी आधी द काश्मीर फाईल हा चित्रपट केलेला होता. त्यानंतर हा असाच एक चित्रपट आहे जो नॅशनलिझम सांगणारा असा चित्रपट आहे. या चित्रपटात मुख्य कलावंत आहेत नाना पाटेकर, गिरिजा ओक, पल्लवी जोशी स्वतः, अजून मोहन कपूर, अनुपम खेर, एवढी तर नावं मला आत्ता आठवत आहेत. तर यातलं ही सगळी जी आहे ना, ही सायन्स म्हणजे सायंटिस्ट लोकांची अशी टीम आहे. ICMR या संस्थेबद्दल सगळं जे आहे ते मांडलं गेलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कोविड जो पसरला तो चीनपासून, म्हणजे चीनच्या वुहान या प्रांतापासून पसरला. तर हा वुहान प्रांतातनं कोविड सगळ्या पूर्ण जगभर पसरला. त्याच्या मागची स्ट्रॅटेजी काय होती,
मुळात कोविडचा व्हायरस हा तयार करण्यात आलेला लॅबोरेटरीतला व्हायरस होता असं मोहन कपूर म्हणजे त्यातला जो एक कॅरेक्टर आहे जे रिटायर झालेलं दाखवलंय नंतर ते सतत सांगत असतं की हा वॉर आहे, हा देशाविरुद्धचा सगळा हे आहे आणि अशा पद्धतीने त्यांना त्यांचं वॅक्सिन हे विकून आणि सगळ्या जगावरती डॉमिनन्स त्यांचा वाढवायचा होता आणि म्हणून चीनने असं केलेलं होतं असं त्याचं म्हणणं असतं. तर हा एका लॅबोरेटरीतनं म्हणजे वुहानच्या लॅबोरेटरीतनं तिथल्या फिश मार्केटमध्ये गेला व्हायरस आणि तिथून पूर्ण सगळीकडे पसरवण्यात आला असं सांगण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये ही चीनची स्ट्रॅटेजी होती हे आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आणि हा सगळा जो काळ होता, कोविडचा काळ जो होता, कोरोनाचा जो काळ होता, सगळेजण वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच जणांनी आपलं आयुष्य गमावलं, बऱ्याच जणांनी आपले प्राण गमावले. तर हा सगळा काळ हा खूप कठीण काळ होता. एक देश म्हणून आपल्या सगळ्यांसाठी हा काळ खूप कठीण होता. आणि ह्या काळामध्ये आपले जी शास्त्रज्ञ होते, खरंच त्यांना सलाम सगळ्यांना की ते अजिबात गप्प बसले नाही, तर ह्याच्यावरती त्यांनी लस शोधून काढली. आणि कोवॅक्सिन ही लस किती अथक प्रयत्नांनी त्यांनी शोधून काढली. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाचे जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स होते त्यांनी जबाबदारीने वागले आणि त्यामुळे कुठल्याही लालफितीमध्ये हा कारभार न अडकता, लालफितीचा कारभार न होता व्यवस्थित वेगवेगळ्या परमिशन्स मिळत गेल्या आणि त्यामधनं हे कोवॅक्सिन ही लस तयार करण्यात आली. ह्या सगळ्यामध्ये राबणारे ज्या शास्त्रज्ञ होत्या त्या 70% या महिला होत्या. त्यामुळे महिलांच्या कार्याला सलाम. महिला या घरामध्ये तर कामं करतातच, पण शिवाय ज्या वेगवेगळ्या फ्रंटवरती कामं करतात त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. कोविड योद्धा म्हणून बऱ्याच जणांना हे करण्यात आलं, काय म्हणतात त्याला, त्यांचा मानसन्मान करण्यात आला, त्यांना पुरस्कार दिले गेले. पण प्रत्यक्षामध्ये हे जे अनटोल्ड अनसंग हिरोज आहेत यांच्याकडे फारसं लक्ष गेलेलं नाही. आणि हा पुढे आणण्याचा प्रयत्न होता की यांनी किती काम केलं आणि त्यामुळे आपण आज जे सगळेजण आहोत, आपण जे नीटनेटकं लाईफ जगतो आहोत, तर ते त्या वॅक्सिनचं जे सगळं राबवलं गेलं मिशन आणि त्या मिशन राबवल्यावरती मग आपल्याला सगळ्यांना हे चांगलं आयुष्य मिळतं आहे, त्या लसीमुळे आपल्याला चांगलं आयुष्य मिळतं आहे असं सांगण्याचा हा प्रयत्न होता. आणि त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे रायमा सेनचं, जी पत्रकार असते आणि हा सगळेजण देशहिताने प्रेरित काहीतरी चांगलं करायचं या हेतूने सगळेजण प्रेरित असतात, सगळे शास्त्रज्ञ लोक. आणि तेव्हा रायमा सेन मात्र बाहेरच्या देशांनी, बाहेरच्या परकीय शक्तींनी तिला मदत केल्यासारखं म्हणून आणि ती त्यांच्या मदतीच्या जोरावरती जगत असते, त्यांच्याकडनं पैसे घेत असते, फेक न्यूज पसरवत असते आणि ती सतत म्हणत असते इंडिया कांट डू इट. तेव्हा नाना पाटेकर, बलराम भार्गव असं म्हणतो इंडिया कॅन डू इट, इंडिया विल डू इट. म्हणजे भारत हे करणारच. कारण भारत म्हणून, भारतीय म्हणून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, आपल्या नसानसामध्ये हा अभिमान असला पाहिजे. आपण नाव आडनाव लावायच्या ऐवजी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा आपलं कोण आहे ओळख, तर ती ओळख आपली ही भारतीय म्हणून असते. तर ह्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. तो शेवटच्या भाषणामध्ये असं सांगतो, पत्रकार परिषद जेव्हा घेतली जाते तेव्हा तो असं सांगतो की मॅकॉलने जी भारतीय शिक्षण व्यवस्था आणली त्याच्यामध्ये त्यांनी जाणून बुजून असा अंतर्भाव केला की आपण सगळ्यांनी, भारतीय लोकांनी स्वतःला कमी समजावं, आपलं जे संस्कृती आहे, आपलं जे रीतीभाती आहेत त्या अतिशय कमी दर्जाच्या आहेत आणि इंग्रजांना, कोणीतरी गोरे लोक आहेत त्यांच्या शिक्षण पद्धतीला, त्यांच्या राहणीमानाला, त्यांच्या सगळ्या गोष्टींना आपण भारी समजावं असं हे जाणून बुजून केलेलं होतं आणि ते आपण आजही फॉलो करतो आहोत. खरंच यावर विचार करण्याची गोष्ट आहे. कारण चित्रपट अतिशय संवेदनशीलपणे बनवला गेलेला आहे. गिरीजा ओकचं काम खूप छान झालेलं आहे. याच्यामधला काही जे मोमेंट्स होत्या ना त्या अशा हिट करून जातात तुम्हाला आजही आपल्या देशामध्ये बाकी सगळ्या गोष्टींना कोणीही उठतं, नाचतं, गातं, त्याला भरपूर पैसे मिळतात, पण शास्त्रज्ञ लोक जे असतात, जे काहीतरी देशाला पुढे नेणार असतात, ज्यांच्यामुळे आज देश चांगल्या पद्धतीने उभा राहतो आहे, तर त्यांना महत्त्व मिळत नाही. आणि त्यांना जेव्हा इराणमध्ये जायचं असतं तर शास्त्रज्ञांकडे 1 लाख रुपये सुद्धा नसतात. तर हे पाहून मला कुठेतरी असं एकदम टच होऊन गेलं की खरंच आपल्याकडे ना बुद्धिमत्तेची किंमत फार कमी आहे
असं जे मानलं जातं, जे आहे वास्तवात असंच आहे की बुद्धिमत्तेची किंमत कमी आहे. कुठलाही तुम्ही पाहतात नाचगाण्यांचे पिक्चर असतात ते जोरजोरात चालतात, पण ह्या पिक्चरला मात्र अक्षरशः 3च फक्त शो मिळाले आणि तेव्हाही खुर्च्या बऱ्याच रिकाम्या होत्या. म्हणजे काय म्हणावं आपल्या जनतेबद्दल की असा जर सगळा व्ह्यू असेल, असा जर ॲटिट्यूड असेल तर ह्यातनं शास्त्रज्ञ कसे निर्माण होणार. असे लोक जर म्हणजे मला अजून एक गंमत म्हणून आठवली म्हणून सांगते. आम्ही मॅकडोनाल्डमध्ये एकदा गेलो होतो आणि मॅकडोनाल्डमध्ये त्या ह्याच्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये काही मुली 2-4 मुली ज्या होत्या कॉलेजला जाणाऱ्या त्यांनी उठल्या आणि त्या रील करायला सुरुवात केली. त्यांमधलं जे सेक्शन असतं बर्थडे पार्टीज बिटीजसाठी ठेवलेलं तिथे त्यांनी ते करायला सुरुवात केली. अशा सगळ्या पद्धतीने सगळी जनता आहे, सगळ्यांना फक्त नाच गाण्यामध्येच इंटरेस्ट आहे, कोणालाच विचार नको आहे. हे फार महत्त्वाचं आहे. कोणाला विचार करायचा नाही, कोणाला चिंतन करायचं नाही, कोणाला काही चांगलं करायचं नाही, फक्त नाच गाणे हे सगळ्यांचं आयुष्य होत चाललेलं आहे. खरंच या सगळ्याला कुठेतरी ही जी आपली शिक्षण पद्धती आहे, आपलं जे राहणीमान आहे, आपलं जे आत्तापर्यंत जे वागत आलेले आहेत आजूबाजूचे लोक, हे सगळं जबाबदार आहे की नाही असं मला वाटतं की हे सगळेजण जबाबदार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मग आपण म्हणतो की अरे ह्या प्रश्नावरती कोणीच काही बोलत नाही, पण त्याच्यासाठी बोलण्यासाठी लोकांनी विचार करणं तर गरजेचं असतं आणि तो विचारच होत नाही. म्हणून तर मला त्या दिवशी आज खूप असं वाईट वाटलं की 3च शो होते आणि आज फक्त जेमतेम 10-12 डोके होते हा चित्रपट पाहायला आम्ही ज्या शोला गेलेलो होतो. नंतर ज्या शोला काही फार वेगळी अवस्था नसेल तर ज्यांनी हे कोविड योद्धा म्हणून काम केलं, ज्यांनी ही लस हे केली, त्याची ही सत्य घटना आहे, हा डॉक्यू ड्रामा आहे आणि सत्य घटनेवरती आधारित म्हणजे ह्या सगळ्या घटना ज्या दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या सत्य घटना आहेत. त्याबद्दलच्या सगळ्या मीटिंग्स, त्याबद्दलचे होणारे त्यांची चर्चासत्र, हे सगळं खूप अतिशय संवेदनशीलपणे अतिशय नॅचरल वास्तववादी वाटेल असं केलेलं आहे. ह्यातले प्रत्येक जण जे कॅरेक्टर आहे म्हणजे बलराम भार्गवचं कॅरेक्टर असो किंवा अब्राहम म्हणून ही जी आहे पल्लवी जोशी किंवा गिरिजा ओकचं कॅरेक्टर असो, हे सगळेजण माणूस म्हणून वाटतात तुम्हाला. त्यातले ते तुम्ही नट आहेत असं नाही वाटत तुम्हाला. किंवा मोहन कपूर सुद्धा असो, मोहन कपूर सुद्धा अतिशय नॅचरल त्याने काम केलेलं आहे, तो ओळखू पण येत नाही इतका बदललेला त्याचं कॅरेक्टर केलेलं आहे त्यांनी. किंवा अनुपम खेर असो, हे सगळेजण तुमच्या आमच्या सारखे माणसं आहेत असं वाटतं. हा चित्रपट नक्की तुम्ही जाऊन बघा, अजूनही थिएटरमध्ये असेल तर, कारण आपण सगळ्यांनी ह्या चांगल्या कॉजला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. कारण इंडिया कॅन डू इट, हो की नाही, आणि इंडियाने हे करून दाखवलं. त्यामुळे भारतीय असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. ही लस आपण जी हे केली, ती कोवॅक्सिन ही जी लस आपण पुढे आणली आणि सगळ्या लोकांना हे केली आणि आपण सगळेजण कोरोनामुक्त झालो, कोविडमुक्त झालो, तर ह्या गोष्टीचं कौतुकसुद्धा वाटतं. आणि या सगळ्या बायकांनी वेगवेगळ्या लॅब्समध्ये ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत, ह्या सगळ्या ज्या 70% महिला आहेत ह्या शास्त्रज्ञ म्हणून लॅबमध्ये सगळे टेस्टिंग करणाऱ्या, तर ह्यांचं खूप कौतुक वाटतं. ह्यांच्या सगळ्यांच्या कार्याला सलाम. तर चित्रपट मला खूप आवडला आणि संवेदनशीलपणे हा चित्रपट हाताळण्यात आलेला आहे. काही काही भागामध्ये ना डोळ्यामध्ये असं खळकन पाणी येतं जेव्हा थोड्याच वेळासाठी ती घरी आलेली असते. म्हणजे गिरिजा ओक आणि तिचा मुलगा, तिच्यासाठी त्याने कविता लिहिलेली असते आणि तिला परत ऑफिसमधला फोन येतो आणि ती जायला निघते, तेव्हा मुलगा तिच्या पायाला घट्ट मिठी मारून आणि रडतो. ती सुद्धा रडते आणि जाते वैतागून, कारण तिला ते काम करणं गरजेचं असतं, कारण काम महत्त्वाचं असतं. तर तेव्हा आपल्याला आई म्हणून खूपच असं हे होतं. कितीतरी आया अशा आहेत की ज्या अशा ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये गेलेल्या आहेत, मधून गेलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी हा चित्रपट आपण बघितला पाहिजे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत. रायमा सेनचं काम चांगलं झालेलं आहे, म्हणजे ओके झालेलं आहे. तिची अजून एवढी अशी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी दिसत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की या कोविडच्या काळामध्ये देशविरोधी कारवाया करणारे, देशविरोधी अशा न्यूज पसरवणारे कितीतरी न्यूज चॅनल होते. तर ह्याचं प्रतिनिधित्व ती रायमा सेन करते, पण तिला अजून थोडंसं एक फोर्सफुल कॅरेक्टर द्यायला पाहिजे होतं. तिची तशी नफरत वाटते, पण जेवढं पाहिजे तेवढं तो स्ट्रॉंग असा इम्पॅक्ट होत नाही असं मला वाटतं. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.